नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग जाणून घेऊया आपल्या हातातील पहिली बाजार समिती. पहिली बाजार समिती आहे अकोले. उन्हाळी कांदा आवक होती 1297 क्विंटल. किमान दर मिळाला 600 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2800 रुपये. तर कमाल दर मिळाला 3600 रुपये. पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी. लोकल कांदा आवक होती 9 क्विंटल. किमान दर मिळाला 1200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1600 रुपये. तर कमाल दर मिळाला 2000 रुपये. बाजार समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती 21,030 क्विंटल. किमान दर मिळाला 1500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2500 रुपये. तर कमाल दर मिळाला 3500 रुपये. पुढची बाजार समिती आहे भुसावळ. लाल कांदा आवक होती 21 क्विंटल. किमान दर मिळाला 2000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2300 रुपये. तर कमाल दर मिळाला 2500 रुपये. पुढची बाजार समिती आहे जुन्नर ओतूर. लाल कांदा आवक होती 5077 क्विंटल. किमान दर मिळाला 2000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 3200 रुपये. तर कमाल दर मिळाला 3750 रुपये. पुढची बाजार समिती आहे सातारा. आवक होती 186 क्विंटल. किमान दर मिळाला 1000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2100 रुपये. तर कमाल दर मिळाला 3200 रुपये. पुढची बाजार समिती आहे रामटेक. उन्हाळी कांदा आवक होती 26 क्विंटल. किमान दर मिळाला 1800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1900 रुपये. तर कमाल दर मिळाला 2000 रुपये. पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी. लोकल कांदा आवक होती 59 क्विंटल. किमान दर मिळाला 2200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2800 रुपये. तर कमाल दर मिळाला 3500 रुपये. पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा चिंचोड. आवक होती 4937 क्विंटल. किमान दर मिळाला 1300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2200 रुपये. कमाल दर मिळाला 4010 रुपये.